वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामध्ये भाजपाचे जिथे जिथे नगरसेवक तिथे तिथे त्यांना टार्गेट केलं जातंय असा भाजपाच्या नगरसेवकांचा आरोप आहे। कारण ज्या ठिकाणी आपण जावं त्या ठिकाणी आपण यांना पाहिलेत का, असे बोर्ड सुद्धा काही ठिकाणी लावलेले आहेत। या ठिकाणी आता नगरसेवक आलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं। तुमचे भाजपचे जे नगरसेवक त्यांचे बोर्ड लावले, तर आपण यांना पाहिलेत का? काय माहिती आहे का, आता तुम्ही पाहिलं ज्या लोक जे बोर्ड लावतात ना त्यांनी नगरसेवकाशी कधी संपर्क केलेला नाही। आम्ही नेहमी म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल आम्ही सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा केलेला आहे। आम्ही प्रशासनाला लेटर दिलेलं, कमिशनरला लेटर दिलं, कमिशनरला सर्व दाखवलेलं आहे। हे जे म्हणजे इंजिनियर आहे ते सुरेंद्र ठाकरे स्वतः येऊन गेलेले आहेत, त्यांनी पाहिलेलं हे खड्डे। त्यावेळेस आम्ही सांगितलं हा काम जो होतोय तो बरोबर नाही होत आहे, तेव्हाच तुम्ही त्याला म्हणजे व्यवस्थित काम करावं सांगितलं होतं। पण सेक्रेटरी म्हटलं की काय झालं आम्ही लगेच ते रिपेअरिंग वगैरे करू, पण त्याने काही रिपेअरिंग केलं नाही। तुम्ही जर आता म्हणत तर राजनगरचा जर रस्ता पाहिलात किंवा डीमार्टच्या पाठीमागचा तुम्ही ज्यांनी एसटीपी जिथे जिथे एसटीपीचे काम चालू आहे तिथे खड्डे पडले, तिथे गुजरात गॅसने खोदले तिथे खड्डे पडलेत। आणि त्याचं टार्गेट खाली फुकट काही पत्रकार असे आहेत ते नगरसेवक भाजपची जिथे नगरसेवक आहेत तेच फोटो दाखवले जातात। आज तुम्ही जर बघायला गेलात तर वसई म्हणजे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळीकडेच खड्डे पडले। तुम्ही संतोष बोल सारखे बघतात तर 2-3 फुटापर्यंतचे खड्डे आहेत ते दाखवले जात नाहीत। परंतु इथे राजनगर असेल किंवा मजेटियाचा काय भाग असेल, चंदन नाका असेल, हे भाग दाखवले जातात, हे बरोबर नाही आहे। या ठिकाणी फक्त आम्हालाच टार्गेट केलं जातं, तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगण्यासारखं खूप काय आहे। आज या ठिकाणी एसटीपी वाल्यांनी जे नाला सोपाऱ्यामध्ये रस्त्याची चाळण करून ठेवलेली आहे आणि हे आपल्यालाही माहित असेल। दररोज तुम्ही येता जाता प्रत्येक गाडीला त्या खड्ड्यात जावं लागतं, बरेचसे लोक खाली पडतात। आम्ही वारंवार शासनाला सांगत असतो की बाबा या ठिकाणी लक्ष द्या आणि इकडे कामं एसटीपीला करायला लावा, परंतु शासन ह्या ठिकाणची जे सत्ताधारी आहे आम्हाला काही कळत नाही की हे सत्ताधारी त्यांची बाजू घेऊन किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करत नाहीत। हे का करत नाहीत याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत भेटत नाहीये आणि ह्याच्यामुळेच आम्हाला आज या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये आणि पाण्यामध्ये आंदोलन करावं लागलं। या ठिकाणी आम्ही चिखलात उभे आहोत, मला सांगा आज ही का वेळ आली तुमच्यावर? बघा, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेसाठी आम्ही प्रत्येक प्रश्न घेऊन पुढे येत आहोत। आज आपण बघत असाल तर आपल्या या आचोळे परिसर जो आहे तिथे जो आपला हा रस्त्यांची जी अवस्था झालेली आहे ही रस्त्यांची अवस्था ह्या एसटीपीच्या कामामुळे झालेली आहे आणि या एसटीपीच्या कामामुळे झालेली ही अवस्था त्यांनीच दुरुस्त करावी म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। त्यांनी हे पहिला सगळे जे रस्ते खराब झालेले आहेत ते व्यवस्थित करावे, नाही तर आम्ही आजपासून हा एसटीपी प्लांटचं काम जे इकडे आहे हे बंद करणार आहोत। या ठिकाणी पूर्ण काम बंद करणार, माझ्यासोबत गटनेते आहेत, काय सांगाल? तुम्हाला सुद्धा ट्रोल केलं जात आहे, काय सांगाल? ह्या ट्रोल हे मुद्दाम काही पेड पत्रकार आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या वरती हे करतात, पण त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, जिथे जिथे चिखल आहे तिथे तिथे कमळ फुलणार आहे। त्यामुळे जिथे जिथे त्यांना ट्रोल करायचे ते करू दे। शहरात अशा पद्धतीने दाखवलं जात आहे की फक्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ज्या ज्या ठिकाणी निवडून आले तिथे तिथेच खड्डे आहेत। शहराच्या संतोष भवन, पेल्लार, अनधिकृत बांधकाम हे सगळ्या मोठ्या प्रमाणात आहे। ह्या संदर्भात कोणीही पत्रकार दाखवायला तयार होत नाहीये, पण भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे वॉर्ड आहेत तिथेच कसे खड्डे पडले आहेत, तिथेच कसं अरे प्रशासनावरती कंट्रोल कोणाचा आहे? तर प्रशासनाचे प्रमुख हे महापौर आहेत ना। तुम्ही कधीतरी महापौरांना विचारा, कधीतरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा ना की बाबा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे काय आहेत। आज हा एसटीपीचा जो प्लांट आहे, एसटीपीने आमच्या प्रभाग क्रमांक 22, 15, 17 आणि 21 याच्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवले आहेत। आम्ही वारंवार महासभेपासून त्यांना सांगतोय की या इगल इन्फ्राचे जे 550 कोटीचं काम चालू आहे याच्यावर काहीतरी कारवाई करा। महापौर त्याला काही कारवाई करायला प्रशासनाला आदेश देत नाहीत। तुम्ही या मध्ये सुद्धा मांडता आहात, परंतु त्या तुम्ही जे पत्र देताय त्या पत्राला सुद्धा उत्तर देत नाही असा तुमचा आरोप आहे। तर नेमकं काय चाललंय? आमचा आरोप आहे नाही, एक वास्तव आहे की महापालिकेतला कुठलाही अधिकारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकांनी दिलेल्या पत्रांना उत्तर देत नाही। म्हणून आता आम्ही काय ठरवलंय की येत्या काळात आम्ही आयुक्तांकडे जाणार आहे। आयुक्तांकडे हवनामध्ये ही पत्र सर्व दहन करणार आहे। जर आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी आमचे कोणते वैयक्तिक काम आहे, रस्ते, पाणी, गटार या संदर्भात जर आम्ही वारंवार प्रशासनाला पत्र लिहित असो आणि त्याचं प्रशासन उत्तर देण्याचं सौजन्य दाखवत नसेल, आयुक्त सांगतात ना की माझे अधिकारी उत्तर देत नाही, पण आयुक्त प्रशासनाचे प्रमुख आहेत ना, मग तुम्ही करा ना कारवाई, एका दोघांना द्या ना नोटीस। या कंपनीला अनेक तुम्ही नोटिसे दिला असं सुद्धा सांगताय, मग ह्या नोटिसीला का आपले जर तुमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, असं असताना मुख्यमंत्री तुमचे जर तुमचे प्रशासन अधिकारी ऐकत नसतील तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही
जरी सरकार आमचं असेल तरी इथे लोकल बॉडी अस्तित्वात आहे ना, लोकल बॉडीचे काही अधिकार आहे ना, आम्ही प्रमुख आहोत ना यात, महापौर ह्या लोकल बॉडीचे प्रमुख आहेत ना, महापौर यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा ना, आम्ही त्याचा पाठपुरावा करायला तयार आहे ना. जे उठलं काय नाही झालं तर म्हणायचं राज्य शासन, अरे लोकल बॉडीचे काही अधिकार आहेत ना, त्या लोकल बॉडीचे अधिकार वापरा ना, त्या वापरल्यानंतर ज्या राज्य शासनाच्या अतिरिक्त ज्या गोष्टी येतात त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करायला तयार आहे. आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, आम्ही करू ना. पण तुम्हाला लोकल बॉडीला काहीच करायचं नाहीये. आणि जी गोष्ट उठली की सांगायची राज्य शासन. मला काय वाटतं ह्या ठेकेदारासोबत कोणाकोणाचं साठेलूट आहे? ह्या ठेकेदारासोबत प्रशासनाचं साठलूट आहे, म्हणून 550 कोटीचं काम चालू आहे. आणि या टक्केवारीवरती प्रशासन काहीच करायला 13 नोटीस दिल्या आहेत. 13 नोटीसनंतर ब्लॅकलिस्ट करायला तयार नाहीत. या ठिकाणी जर पाहिलं तर ही भयानक अवस्था आहे, कारण 13 तब्बल नोटिसा दिलेल्या आहेत. असं असताना सुद्धा प्रशासन कारवाई करत नाही. सत्ताधारी आणि ठेकेदार आणि प्रशासन यांचं साठलोट असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलेला आहे. आता हे खड्डे बुजवले जातात का, हे आता पाहावं लागेल. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.